नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। वेळ झाली आहे न्यूज टॉप 9 ची। सुरुवात करणार आहोत 9 राजकीय बातम्या। शिंदेंच्या घराण्यात तिकीट देऊन मी चूक केली, मोदींच्या घराणेशाहीवरच्या टीकेचा आधार घेत उद्धव ठाकरेंचं उत्तर। घराणेशाहीवर घरंदाजांनी सुद्धा बोलावं असंही आवाहन। लग्न एकाबरोबर, संसार दुसऱ्यासोबत, हनीमून तिसऱ्यासोबत, हे घरंदाज आहे का? काँग्रेसला डोक्यावर घेतलं, बाळासाहेब असते तर जोड्यानं मारलं असतं। शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। आणि कोपिनेश्वर मंदिर परिसरात शिंदेंकडून डीप क्लिनिंग। त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा साफसफाई केली पाहिजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांना टोला। तर मिंदे दिल्लीत रोज लादी धुतात, आज मंदिरात साफसफाईची नाटकं। स्वतःचीच घाण पावलं उमटवतायत, उद्धव ठाकरेंची शिंदेंवर टीका। हे स्वतःचं घर अबाधित ठेवू शकले नाहीत आणि स्वतःच्या पक्षाला खासगी कंपनी समजतात, सहकाऱ्यांना घरगडी समजतात, म्हणून त्यांची ही अवस्था। एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। मी गद्दार घराणेशाहीला गाडण्यासाठी कल्याण डोंबिवलीमध्ये आलोय, उद्धव ठाकरेंचा कल्याणच्या देसाई गावातून श्रीकांत शिंदेंवर हल्लाबोल। उद्धव ठाकरेंचं कल्याणमध्ये स्वागत, हे दौरे आधीच केले असते तर परिस्थिती वेगळी असती। देर आय दुरुस्त आहे, श्रीकांत शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। घराणेशाहीवर घरंदाज माणसानं बोलावं, गद्दारांची घराणी दिसत नाहीत का? तुम्ही आमच्या घराण्यावर बोलला तर आम्ही सुद्धा बोलू, उद्धव ठाकरेंची मोदींवर टीका। माझ्या दाढीत अनेकांची नाडी, दाढी की किमया दुष्टों का कर दिया सफाया, असं म्हणत एकनाथ शिंदेंकडून विरोधकांवर निशाणा। रामदास फुटाणेंच्या कवितेवर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया।